उदार मूर्ती सन्माननीय प्राध्यापिका सौ भारती मॅडम यांच्याविषयी आठवणी व्यक्त करण्यासाठी मी सन्माननीय अध्यक्ष आपल्या विद्यालयाचे प्राचार्य श्री हेमदार सर यांना आमंत्रित करते. विद्यार्थी मित्रांनो, आज आमच्या भगिनी भारती मॅडम उर्फ साखरे मॅडम यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी सर्व जमलेलो आहोत. या कार्यक्रमासाठी आपल्या विद्यालयाच्या आदरणीय उपप्राचार्य लंके मॅडम, त्याचप्रमाणे पर्यवेक्षिका देशमुख मॅडम आणि ज्युनियर कॉलेजचे समन्वयक आदरणीय कदम सर आणि माझे सर्व सहकारी बंधू भगिनी, त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी तुम्ही अतिशय जवळजवळ 1 ते 1.5 तास झाला शांत बसलेले आहात. तेव्हा सर्वप्रथम मी तुमचे या मुलांचे आभार मानतो. असं म्हणतात, माणसाचं मन जे असतं ते मोठं असलं, जैशी दृष्टी वैशी सृष्टी. जशी दृष्टी असते तसं आपल्याला समोर दिसत असतं. आणि आज यांच्या भाषणामधून खरोखर त्यांचं जे मन आहे ते अतिशय मोठं आहे आणि त्यांनी त्या ठिकाणी आपल्या समोर खूप मार्मिक असं आपल्याला रसामृत या ठिकाणी दिलेलं आहे. आपण ते घेतलं पाहिजे. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एक पहिली गोष्ट असते आपल्या आयुष्यामध्ये स्वयंशिस्त असली पाहिजे. स्वयंशिस्त असेल तर त्या ठिकाणी कुठलीही इव्हेंट जास्त करून घडत नाही. बऱ्याचशा वेळा आपण म्हणतो सुंदर दिसण्यासाठी काय काय आपण आज या युगामध्ये करतो, खरंच तसं घडतंय का? परंतु आज जर पाहिलं आपण गल्लोगल्ली ब्युटी पार्लर त्या ठिकाणी अस्तित्वात आहे. कशासाठी? तर सुंदर दिसण्यासाठी. परंतु मॅडमकडे जो विषय आहे कला, त्या कलेमध्ये सौंदर्य आहे, माधुर्य आहे, अलंकारिक भाषा आहे, शृंगार आहे. आणि हे सगळं व्यक्त करण्यासाठी त्यांच्याकडे अफाट असं ज्ञान आहे आणि ते आपल्या समोर त्यांनी त्या भाषणाच्या माध्यमातून व्यक्त केलेलं आहे. त्याचप्रमाणे शिस्तीचे, कडक शिस्तीचे त्यांचे पती आदरणीय बालसिंग सर यांनी त्यांना साथ दिलेली आहे. त्यांनी सुद्धा त्यांचे अनुभव या ठिकाणी आपल्या समोर मांडलेले आहेत. तसं जर पाहिलं तर ज्या वेळेस एका कुटुंबामध्ये पती पत्नी नोकरीला असते त्यावेळेस भांड्याला भांडं लागल्याशिवाय राहत नाही. अशी बरीचशी उदाहरणं या ठिकाणी मी याही पूर्वी ऐकलेली आहेत. परंतु हे जे कपल आहे हे अतिशय सुसंस्कारित कपल आहे आणि त्यांच्या भाषणातून त्यांनी सांगितलेलं आहे, अतिशय संकोच न ठेवता आपणही त्यांचं त्या मार्गाने अनुकरण करणं गरजेचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्त्रियांना अनेक कामं असतात. त्यांनी सांगितलेलं आहे पहा, सकाळी उठल्यानंतर घरचं आवरायचं, मुलाबाळांचं आवरायचं, स्वयंपाक करायचा, त्यानंतर शाळेमध्ये यायचं, शाळेचं कामकाज करायचं, पुन्हा घरी जायचं, पुन्हा घरची कामं असतात. आणि या सर्व गोष्टीतून अतिशय भारती मॅडमनी सुंदर असं काम, शैक्षणिक काम, राजकीय काम आणि विशेष म्हणजे त्या युट्यूबर आहेत. तसा भारती मॅडमचा माझा संपर्क अतिशय तोडगा आहे. मी या ठिकाणी 1 जूनला हजर झालो. 15 दिवस सुट्टी होती. त्यानंतर 16 तारखेला आपलं शाळा सुरू झाली आणि कुठं 15-3 वार होत नाही. तर पुढे मॅडमनी 15 दिवसाची रजा टाकली. पण रजा टाकण्यापूर्वी
त्यांनी थोडासा कार्यक्रम ठेवला होता, स्नेह भोजन. तर ते स्नेह भोजन घेण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी एकत्र आलो. त्यावेळेस त्यांनी त्या हॉटेलमध्ये सगळ्यांचा फोटो घेतला आणि त्यावेळेस मला समजलं मॅडम यूट्यूबर आहे. त्यानंतर मी ते चॅनल पाहिला, तर त्या ठिकाणी तो सर्व कार्यक्रम पाहायला मिळाला आणि तिथून पाठीमागचे जे क्लिप्स असतील त्या सुद्धा मी पाहत होतो. म्हणजे या ठिकाणी पहा, मॅडमचं जे काम आहे त्यांनी सांगितलेलं आहे, कर्तृत्वाने मनुष्य श्रेष्ठ होत असतो. मनुष्याकडे श्रीमंत, काही लोक श्रीमंत असतात, पण ती श्रीमंती कधी ना कधी संपणारी असते, हे लक्षात ठेवा. आपण ते दुसऱ्याला दिल्यानंतर त्यामध्ये कमतरता येत असते, परंतु ज्ञान अशी ही एक चीज आहे, तुम्ही किती दिली दुसऱ्याला तरी ती न संपणारी असते आणि ज्ञानानेच मनुष्य समृद्ध होत असतो. जसे की आपले ज्ञानेश्वर माऊली जगाची माऊली आहेत. सुरुवातीला त्यांना ज्या ब्राह्मणाने त्यांच्या हालापेष्टा केल्या, त्यांना नको ते त्रास दिला, परंतु आज त्यांच्याच पायावर नतमस्तक आहे. म्हणून आपण सर्व आज आपल्याला भालसिंग मॅडम यांना आपले गुरु मानूया आणि त्यांच्या चरणी लीन होऊया. एवढे बोलतो आणि मी माझे